ओके. ते एक मैदान अविस्मरणीय मैदान आमच्या आयुष्यातलं कधी ते म्हणजे असं आम्ही जरी म्हातारा झालो किंवा अगदी अंतरुणात टेकलो तरी ते मैदान विसरणार नाही. अच्छा, काय होतं? आणि ते मैदान सांगायचं तात्पर्य एवढं की मी 3-4 वर्ष त्या मैदान झगडत होतो. तर मला तिथं नंबर घालून होता पहिला. मी चिखलाला बरेच सगळी मैदानं हॅट्रिक करून मारलेली आहेत. 17 हॅट्रिक आहेत माझ्या. 17 हॅट्रिक आहेत मैदानावर चिखलाच्या. तर त्या मैदानात मला नंबर गावत नव्हता. अच्छा. तो परमेश्वर माझ्या एक गावत नव्हता. मला तिथे यश येत नव्हतं. एक वेळा 3रा नंबर मी केला होता पण नंबर गावत नव्हता. पण त्या मैदानात हार झाली तर ती सर करायला पाहिजे. स्पर्धक म्हटलं तर आपण ती सर केली पाहिजे. त्याच्यातून आपली काय चूक झाली ती दुसऱ्या दिवशी आपण सुधारली पाहिजे. मी स्पर्धक म्हणून मैदानात खेळतो. मैदान झालं की आपण आपले सगळे आहे सारखे. अच्छा. आणि मैदानात स्पर्धक म्हणूनच खेळायचं. कोणी असू दे, भाव असू दे, मामा असू दे आणि कोणी असू दे, तिथं विरोधक म्हणूनच खेळायचं. कारण ती स्पर्धा असते. बरोबर. स्पर्धा संपली की आपण परत आहे त्या जागेवर. ते तर झालं. बरोबर. म्हणजे एक मार्कीचा विषय मला आवडत पण नव्हता. मी गाड्या बघायला पण जायचो नाही. पण तेव्हा तिने गाडी डायरेक्ट दिली माझ्या हातात. त्या दिवशी पहिल्यांदाच माझं मैदानी फायनल झाली 1 नंबर. पांढऱ्यादांचा इंजन तसंच हा देखील एक गावठी गटातला जबरदस्त पाखरे हरण्या हे पॉईंट काढून घ्यायचे. हाय, याला सांगितलं सकाळी मला. सूर्या. तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार स्वप्नील सुभाष पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो त्याच मराठी चॅनलवरती. मित्र ज्याचं नाव आहे फक्त भटकंती. तर मित्र आज आपण आलो आहे आरवली गुरववाडी या ठिकाणी. एक बैलगाडी क्षेत्रातील नामांकित तारा आणि हिरा ज्याला म्हटलं जातं आणि ज्याच्याकडे मित्र खऱ्या अर्थानं चांगल्या दृष्टिकोनाने बघितलं जातं ते आपल्या सर्वांचे लाडके पांढऱ्यादा गुरव त्यांच्या आज दावणीवरती आलो आहे मित्र. कशा प्रकारे त्यांचं जीवन प्रवास आणि आपल्या बैलगाडी क्षेत्रातील त्यांचं कशा प्रकारे वाटचाल सुरू आहे आणि कशा प्रकारे त्यांचे आता दावण आहे ते आपण संपूर्ण बघणार आहोत. तर सर्वप्रथम पांढऱ्यादा नमस्कार तुम्हा सर्व टीमला. तुमचं पूर्ण नाव सांगाल ना मला? माझं नाव स्वप्नील जयसिंग गुरव. ओके. मला पांढऱ्या नावानं ओळखतात. ओके. आत्ता वय किती आपलं? 38 साल आहे. ओके. दादा तुमचं नाव सांगाल काय? दिनेश मधुकर सावडे. वय किती? कलवंडी. वय ओके. सुजय स्वप्नील गुरव. वय तुझं आता? 19. सर तुमचं? माझं महेंद्र गुरव. ओके. वय 35. सर तुमचं सांगाल? माझं ओके. ही सर्व मित्र थोडक्यात म्हणायला गेलं तर पांढऱ्याची टीम आहे. तर अशा प्रकारे पांढऱ्यात अजून आपले किती मेंबर्स आहेत सांगाल काय? मानक्या ग्रुपचे आमचे भरपूर मेंबर आहेत. सगळे जिकडे तिकडे कामानिमित्त बाहेर आहेत. ओके. मानक्या ग्रुपचा मोठा परिवार आहे. अच्छा. बैलगाडी क्षेत्रामध्ये किती वर्ष वावरताय तुम्ही सध्या? बैलगाडी क्षेत्रामध्ये जवळजवळ 25 वर्ष आली आहेत. 25 वर्ष. 25 वर्षामध्ये आपल्या दावणीला किती जनावरं होऊन गेली? बैलगाडी हा नाद आमच्या वडिलांनी आबागुराव आणि तात्यागुरांनी चालू केला. त्याला मला वाटतं 76 साली चालू केलं. अच्छा. तिथपासून हा नाद लहानापासूनच जोपासतोय. ओके. भरपूर बैल होऊन गेली. हिंद केसरी मानक्या होऊन गेला, कोकण किंग साहेब्या होऊन गेला. त्याच्यानंतर अगोदर बजा राजा ही एक जोडी, विजय बजा एक जोडी, बरेच बैल भरपूर बैल होऊन गेले आणि सगळे बैल टॉप होऊन गेली. अच्छा. आपल्या जाऊन काय खासियत काय होती म्हणजे त्यावेळेचं मैदान आणि आत्ताची शर्यती होती त्यात काय फरक थोडक्यात सांगाल काय? त्यावेळेला बैलगाडी असायची लकडी. बैलगाडी मैदानं खूप मोठी असायची आणि बैल पण तेवढी स्टॅमिनाची होती पहिली. अच्छा. आता ते बैल तेवढी स्टॅमिनाची नाहीत आणि छकडा वाजता होता. अच्छा. पहिली बैलगाडी घेऊन पळायचं. 3 मिनिटं 4 मिनिटाचं शिंदे आंबेसारखं 5 मिनिटाचं मैदान का बैलांना पळायला लागायचं. आता मिनिटाचं 1 मिनिट 10 सेकंद 1.5 मिनिटाचं मोठं मैदान. ओके. त्यावेळेला शिंदेंबेरीचं 2 किलोमीटर 200 मीटरचं मैदान 5 मिनिटात बैलांनी कव्हर केलं आमच्या. अच्छा. लाडकी आणि राजाची गाडी पळायची. अच्छा. त्यावेळी म्हणजे आता मला सांगा की त्यावेळेचं पण मैदान होतं आणि आता पण मैदानच होते बरोबर. बैलगाडी क्षेत्र मेन म्हणजे तुम्हाला का आवडलंय मला थोडक्यात सांगाल काय? बैलगाडी क्षेत्र बैलगाडी संधा आमच्या वडिलांनी आणि चुलत्याने त्यावेळेस चालू केला आणि तो म्हणजे त्यातून आपलं नाव, आपल्या गावाचं नाव, आपलं आडनाव सगळं असं म्हणजे खूप मोठं होतं आणि त्या क्षेत्रात एकदा माणूस गेला की सहसा बाहेर पडत नाही. बरोबर. आणि त्या क्षेत्रातल्या माणसाकडं जनतेचा बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो. अच्छा. त्या मैदानामध्ये आपण एक जोडी ती पुकारणी जरी झाली बरोबर. तरी अंगावर शहर येतात आणि लोकांचा त्या जोडीकडे किंवा त्या अण्णाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. बरोबर. काय कमवलं होतं आज बैलगाडी क्षेत्रामध्ये थोडक्यात मला? बैलगाडी क्षेत्रात आमच्या वडिलांनी, चुलत्यांनी आणि आमच्या पूर्ण मानक्या परिवाराने त्या आधी साहेबा ग्रुप होता, नंतर आता मानक्या ग्रुप आणि आपलं ह्या जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात एक वेगळं नाव कमवलं बस. अच्छा. म्हणजे मित्र खऱ्या अर्थानं ज्यावेळी मी चिखलनागरच्या स्पर्धेचं मैदान झालं होतं आपल्या गरम पाण्याच्या कुंडाजवळ, पहिलंच मैदान म्हणता येईल त्याला, त्यावेळी मी आलेलो आणि त्या मैदानामध्ये एक तुमचं खास म्हणजे अँकरिंग ज्यावेळी तुम्ही ओके होतात आणि स्वतः बैल बोलत होतात
त्यावेळी अँकरिंग करताना पण बघितलं होतं आणि एक जबरदस्त बघण्याचा दृष्टिकोन होता आणि खरोखर त्यावेळी पांढऱ्याचा गुरव म्हणजे त्यावेळी तुमचं वय म्हणजे नॉर्मली पोरचेवत होतात म्हणजे आता फिटनेस म्हणजे तुमचं बेडवरती असल्यामुळं थोडंसं वाढलं त्याच्यामुळं त्यावेळी बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. दुसरी गोष्ट विचारायचं म्हटलं तर आता आपण एवढी आपल्या दावणीला जनावरं किती थोडक्यात म्हणायला गेलं आता दावणीला जनावर 7 आहेत. 7 जनावरं आणि पार्ट टाइम वगैरे तुमचं काय म्हणजे ते गाडी धंदा आपला. अच्छा एवढं करून पण म्हणजे थोडक्यात म्हणा गेलं तर पार्ट टाइम पण जॉब म्हणजे आपलं गाडी धंदा आहे बरोबर. तर 7 जनावरांच्या आपण जोपासना कोण करतो थोडक्यात गेलं मला जोपासना आम्ही सगळे तर माणसाची सगळी टीम पण येऊन जाऊन सगळे करत असतात आणि आम्ही सगळे घरातच करतो. अच्छा आता ही 7 जनावरं आपल्याकडं त्याच्या अगोदर पण आपल्याकडे होऊन गेली तर नामांकित तुमच्या दावणीला कोण बैल होऊन गेला की त्याचं अजूनपर्यंत नाव निघतंय? आमच्या सुरुवातीला माझ्यापूर्वी एक बजा म्हणून बैल फोन केला. बजा म्हणून आमच्या वडिलांनी घाटावर आणला होता. त्यावेळची त्याची जोडीची 11.5 खरेदी. अच्छा तो बैल खूप अजून पण जुन्या लोकांच्या चांगल्या नावात म्हणजे डोक्यात आहे. त्यानंतर साहेबान बरेच वर्ष नाव गाजवलं. साहेबा राजा पाहिजे. त्यानंतर मानक्या राजा ही शिस्तीची आणि फुल स्पीडची बैल मैपती पाटीलकडनं मी आणली होती. 6 वेळा हिंद केसरी झाली होती वरती घाटावर. ती पण खूप नाव होऊन गेलं त्यांचं. आता ही जी आपल्या दावणीला बैल ती तुमच्यासाठी कोण आहेत सांगाल का? आता जी बैल आमच्या दावणीला येऊन गेली ते आमच्यासाठी देवदूत आहेत. कारण प्रत्येक बैलाने आमचं नाव केलं आणि त्या बैलांवर विश्वास ठेवून आम्ही ती मैदान खेळतो. ओके आता जो आपल्या पाठीमागाला बैल बघायला भेटतोय त्याचं काय नाव आहे? तो उजव्या साईडला हरण्या आणि या साईडला सूर्या. ओके कुठून खरेदी केली आहे? हरण्या आम्ही बबन बावधने पन्हाळा तालुक्यात त्यांच्याकडून खरेदी केला आणि सूर्या सुरेश भोसले चरवेली त्यांच्याकडून. कधीची खरेदी आहे आपल्याकडं? सूर्याला आता महिना 1.5 महिना झाला खरेदीला आणि हरण्या गेल्या वर्षी खरेदी. सूर्याची खरेदी किंमत काय सांगाल काय? सूर्याची खरेदी किंमत 1,42,500. काय बघून खरेदी केलं त्याच्याकडे थोडक्यात? बैलाला शिस्त चांगली बैल आतला ठाम बैल. अच्छा आणि आतला डावीचा बैल ससा खूप कठीण जातो शोधायला. हां उजवीचे बैल भरपूर भेटतात. डावीचा बैल तेवढ्या शिस्तीला झेंडा विंड्याला परफेक्ट काम. ओके सूर्या आणि हरण्या बैल कुठून घेतलेला आपण म्हणलात? हरण्या आम्ही बबन बावधने पन्हाळा तालुक्यातून पन्हाळामध्ये. कितीला घेतलेला? 1.25 लाखाला घेतली. 1.25 लाख. काय बघून त्याचा घेतला त्याचा इतिहास? त्याची गाडी मी पळवली होती लांजावर हां आणि त्यावेळेला गाडी बैल तिकडे हृदयगळत होता. पण गाडी पळवल्यानंतर 1-2 आमच्या दुसऱ्या बैलावर एक पैरा केला होता. अच्छा पण बैल उजवीन ठाम पळतो. काय बैलाची रेडी नाही कासरा टाकून आणायचा आणि दोन्ही जाता बैल पाहिजे तेवढी गाडीवरून. ओके आता आपल्याकडे अजून किती महिने झाले त्यांना? वर्ष झालं. वर्ष गुलाल किती झाले? वर्षात भरपूर गुलाल झाले. 1 नंबरचे पण गुलाल केलं, 2 नंबरचे 3 नंबरची गाडी चांगल्या गुलाल केली. ओके मला सांगा अजूनपर्यंत आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये वावरतोय तर सर्वात मोठं मैदान कोणतं झालं होतं की लांबचं मैदान आणि मोठं मैदान म्हणजे काहीतरी आठवणी तिथलं विलक्षण क्षण होता? अंतर लांब की हा अंतर पण लांब आणि आपल्या इथून पण मोठं अंतर म्हणजे राजापूर इथून लांब म्हणजे आम्ही आतापर्यंत लांबीत लांब केलेलं मैदान कुडाळचं अबी वाटव्यांचं पावसीचं मैदान 206 किलोमीटर आमच्या इथून प्रवास होतो जायचा. ओके बरोबर. आणि त्या ठिकाणी पण जाऊन आम्ही नंबर केले. किती नंबर झाला होता तिकडे? 4था नंबर झालेला यावर्षी. ओके ह्या वर्षी हां बैला शेफ्टीकड झाली म्हणून त्या दिवशी मैपती पाटलांचा नंद्या तुफान आणि आमच्या गाडीमध्ये टफ फाईट झाली. अच्छा परतन झाल्याने बैलाची शेफ्टीकड झाली त्यामुळे गाडी येताना हाताने आली. ओके आता 2024-25 चालू आहे बरोबर. 24-25 ह्या सीझनमध्ये टफ गाडी कोणाची थोडक्यात सांगायला गेलं तर म्हणाल? मैपती पाटलांची तुफान नंद्या गाडी टॉप. तुफान नंतर काय एवढं खासियत काय वेगळं पण त्यात? नाही मैपती पाटील स्वतः ह्या क्षेत्रातला एक किडा आहे. ओके बैलगाडी क्षेत्रात त्याचा नाद करणं खूप कठीण आहे आणि कासऱ्याचं जजमेंट अतिशय सुंदर त्याच्याकडे. त्यांचं. बरेच वर्ष म्हणजे मला वाटतं महिपती पाटील हा पहिल्या स्टार्टला आमच्या गाडीवर किसना पाटील अवतरचे सरपंच त्यांनी आमच्या गाडीवर पहिल्या सुरुवातीला त्यांना गाडीवर पाठीमागे बसायला आणलं होतं. तिथपासून त्यांच्याकडे भरपूर बैल होऊन गेले आणि भरपूर गाड्यांवरती असतात आणि कासऱ्या जजमेंट परफेक्ट आहे. अच्छा डोक्याचं काम परफेक्ट करतात. पांढऱ्याचं मला विचारायचं तुम्हाला की आपण जे दावणीला बैल बांधतो बरोबर मोठ्या मोठ्या किमतीचे असतील किंवा लहान मोठ्या किमतीचे असतील आपण बैलांकडून एवढी मोठी शर्यती पण खेळतो तर त्यातून आपण काय शिकतो थोडक्यात सांगाल काय? बैलांकडे शिस्त लावून आपण ज्यांना ते तयार करून घ्या. ओके अजून एक विचारायचं वाटतं मला की बस सूर्या बैलाचं आता दाताला कसं आहे? सायदाचे 6 दाते आणि तो पुरा झालेला पूर्ण झालेला आहे. स्वभाव कसा आहे स्वभाव दोघांचा पण रागीट आहे आणि रागिष्ट खूप मार्केट.
आणि मैदानाला जायच्या अगोदर त्यांची काय प्रतिक्रिया असते सांगाल काय? मैदानाला मी हे ठेवलेलं आहे चांबड्याच्या मोरक्या चढवल्या आणि कपाळ टिरा लावला हां. की बैल खाणं टाकून बैल ओळखतात की आपल्याला मैदानाला जायचं. अच्छा, ओके. आता आपल्याकडे 1 वर्ष झालं बरोबर, तर आता आपल्याकडे त्याला सगळं माहिती आहे मग कशा प्रकारे आपली कशी आहे ती बरोबर. आपल्याकडे दावणीला येऊन त्याचा पहिला बदल आणि आताचा बदल काय थोडक्यात त्याला सांगाल काय? पहिला एवढा रागीत नव्हता हां. आणि असं शांत असायचं, पण एवढा स्पीड पण नव्हता. आमच्याकडे येऊन त्याला असं म्हणजे आम्ही त्याला व्यायाम देऊन चांगला स्पीड आणला आहे आणि मार्का झाला आहे भरपूर. दोघं पण? दोघं. अच्छा, काय इच्छा काय पूर्ण केलं तुमच्या त्यांनी? आम्हाला जी टॉपची मैदानं मारली पाहिजे होती ती मैदानं मारलीत आणि आम्ही एवढ्या वर्ष खेळतोय, पण बैल जोड सारखा लागून बैल गुलाल राहणं हे महत्त्वाचं असतं. आपण त्यासाठी सगळं करत असतो बरोबर. आणि तो आमच्या सर्वांच्या मेहनती लोकांच्या आशीर्वादाने लगेच आणला की बैल तो रुटीन लागून आम्ही आज गाड्या टॉप पाहतात, सगळ्या गाड्या टॉप पाहतात. बरोबर. लोकांच्याकडे सगळी महागडी बैल आहेत आणि टॉप खेळणारी बैल आहेत, त्यामध्ये गाडी आपली टॉपला खेळते समाधान. अच्छा, अजून तुमच्याकडून मग तुम्हाला त्यांच्याकडून काय इच्छा आहेत म्हणजे काय? अपेक्षा आता भरपूर पूर्ण झालेल्या आहेत सगळ्या, आपण तर आता मोडलेला आहे, पण अपेक्षा सगळ्या पूर्ण झाल्यात, पण गाडी आपली टॉपला खेळते समाधान आहे. अच्छा, खुराकाला काय काय घालतात त्यांना सांगाल? खुराकाला काय पत्री पॅन असते, बोस असते, गणित करणं असतं. ओके, आणि व्यायामाचं कसं काय? व्यायाम अवतार धरतो सध्या, चकड्याला बंद आहेत. अच्छा, हरणाई शेपटी लागल्यापासून अवतार चालू आहे. ओके. आता वळूया खरं तुमच्याकडं. तर ज्यावेळी म्हणजे आता तुम्हाला म्हणजे आता रिकवर तर झालात बऱ्यापैकीच, पूर्ण म्हणायला गेलं तर 99% तर रिकवर झालं. प्लेट काढायची. तर काय म्हणजे त्यावेळेचं काय म्हणजे प्रॉब्लेम काय? आता पहिल्या मुलाखतीमध्ये पण विचारलं होतं की आपलं चाललेलं मैदान लांजामध्ये चालू होतं चिखलनांगरे, त्यावेळी पण थोडक्यात आपण बोलणं केलं होतं. तर एक थोडक्यात सांगाल काय क्षण काय होता त्यावेळेचा? माझं ॲक्सिडेंट झालं म्हणजे असं मुंबईत चाललो होतो, मुंबईतून खाली करून येत होतो गाडी, गाडी झोपलो होतो. ड्रायव्हरला गाडी कंट्रोल झाली नाही की काही समजलं नाही, पण गाडी डिवायडर जाऊन त्या साईडला जाऊन पलटी मारला आणि त्या पलटी झाल्या म्हणजे 2 पलट्या मारला, त्या पलटीने काचेतनं बाहेर उडालो. अच्छा, पण त्यावेळेस माझ्या पायाला हाताला भरपूर लागलं, म्हणजे पायाचं मांडीचं हाड पूर्ण खुब्यातून बाहेर पडलं होतं. ओके. आणि जवळजवळ 2.5 महिने दवाखान्यातच होतो. ओके. 8 महिने 21 दिवस मी जाग्यावर पूर्ण झोपून होतो. पण त्यातून लोकांच्या आणि परमेश्वराच्या आणि आमच्या मानसिक ग्रुपच्या ताकदींनी पुन्हा जिद्दीने उभा राहिलो आणि हा जागा जो आमच्या बैलांचा जो प्रवास चालू आहे बरोबर, यातमध्ये मानके ग्रुपचं खूप मोठं योगदान आहे, कारण त्यांच्या ताकदीमुळे आज परत आम्ही त्यातून उभा राहिलो, नाहीतर तेवढं शक्य नव्हतं. 9 महिने मी जवळजवळ पूर्ण खाटवरच पूर्ण बेडवर आडवाच होतो. ओके. त्यातनं उभं राहिलं तेवढं त्यावेळी शर्यत चालू होती म्हणजे बैल जायचे का मैदानात? शर्यत चालू होती. मी ॲक्सिडेंट माझा 30 एप्रिल 2022 झालं. ओके. आणि मध्ये 1 महिना फक्त मे महिना गेला आणि जूनला परत नांगरी स्पर्धा चालू होतात जूनपासून. मग त्या जूनमध्ये मी त्यावेळेला मुन्ना काय पळायचा नाही, मीच पळायचो. मुन्नाला माहीत पण नव्हतं तिथलं, पण आमच्या पोरांनी मी गोट्याचा असेल, भाऊ असेल, पक्क्या आमचं नियोजन करतो. सगळ्यांनी मार्केट ग्रुपने त्या मुन्नाला घेऊन तयार करून त्याला प्रॅक्टिससाठी इथून जेवढी मैदान जवळपासची चिखलाची आहेत त्या चिखलाचे मैदान घेऊन पळून त्याला 1 महिन्यात कव्हर करून पहिलाच मैदान कोणमाळ्यात त्यानं 2रा नंबर केला अमोल जाधवच्या जोडीवर. आपल्या अच्छा, अमोल दादांची. अमोल जाधवच्या गावठी जोडी 2रा नंबर केला आणि भोन्यांची मोठी जोडी घाटी जोडी होती तिथे पळायला, ते भोन्यांच्या मोठ्या जोडी मुन्ना पडला. पण नंतर मग त्या मानक्याला आणि सुंदरला आमच्या घेऊन मुन्ना त्याच्यावर चांगला वर आला. मग अमोल जाधव यांची जोडी, नंतर मग चण्या मिळाला. चण्याच्या पाऊसकरांनी पण एक डेअरिंग करून त्याच्याकडे बैल दिला आणि त्यातून मग तो पुढे आला. ओके. आपली जोडी पहिली कुठं पळवली होती मुन्नानं? आंबोमध्ये. मानक्या आणि सुंदर पहिला नंबर केला होता. ओके. ते एक मैदान अविस्मरणीय मैदान आमच्या आयुष्यातलं. कधी ते म्हणजे असं आम्ही जरी म्हातारा झालो किंवा अगदी अंतरुण टेकलो तरी ते मैदान विसरणार नाही. अच्छा, काय होतं? त्या मी खाटवर होतो घरी, मला काय बाहेर म्हणजे खाटवरनं हलता नाही, बसता पण येत नव्हतं. अच्छा. आणि त्यावेळेला आमची सर्व टीम मानक्या ग्रुप आणि सुंदर आमचा आता टॉपला पडतो सुंदर बैल घेऊन मानक्याला घेऊन ते मैदानाला गेले होते. आणि आदल्या दिवशी अशी परिस्थिती की मानक्या झोपूनच देत नव्हता, एवढा मानक्या होता. अच्छा. त्या भावाचा महेंद्राचा मोबाईल, तो वॉटरप्रूफ मोबाईल सारणीतून वाहून गेलेला. मोबाईल शोधून पोरांनी काढून, पण त्या दिवशी मानक्या झोपूनच देत नव्हता तालमीला. मी यांना सांगितलं की मीच इस्लामपूर दवाखान्यात निघालो, इस्लामपूर होतो. बरं बैल झोपून का बैल झोपून देणार नाही. मग बैल झोपला नाही तासात मग दुसऱ्या दिवशी मैदान घेणे डायरेक्ट. तर त्या दिवशी रात्री मी 1:30 वाजता घरी आलो, सगळे थांबले होते. काय पण करून बैल मैदान न्यायचा आमच्या भावाची महेंद्राची जिद्द होती आणि त्यानं ती जिद्द मैदानात नेऊन नंबर करेपर्यंत पूर्ण केला.
आणि त्यावेळेला असा विषय झाला की गावठी गटातून मुन्नाने अमोल जाधव जोडे पहिला नंबर केला आणि घाटी गटातनं पण मानक्या आणि सुंदरवर पहिला नंबर केला. 138 जोड्या होत्या 138 त्या मैदानावर. ते म्हणजे आमच्या आयुष्यात कधी विसरणार नाही मैदान. आणि ते मैदान सांगायचं तात्पर्य एवढं की मी 3 आणि 4 वर्ष त्या मैदानात झगडत होतो, तर मला तिथं नंबर गावत नव्हता पहिला. मी चिखलाला बरेच सगळी मैदानं हॅट्रिक करून मारलेली आहेत. 17 हॅट्रिक आहेत माझ्या, 17 हॅट्रिक आहेत मैदानावर चिखलाच्या. तर त्या मैदानात मला नंबर गावत नव्हता. अच्छा. तो परमेश्वर माझ्या गावत नव्हता, मला तिथे यश येत नव्हतं. एक वेळा 3रा नंबर मी केला होता, पण नंबर गावत नव्हता. पण त्या मैदानात मुन्ना 138 जोडीत दोन्ही गटातून पहिला नंबर केला. आणि त्याला खरं त्या मैदानात श्रेय असेल ते आमच्या भावाला महेंद्र, कारण त्यानं ती जिद्द केली होती काय पण करून बैलाचा. मी धावा करणार असताना हा गाडी घेऊन निघालेला बैल वर आणायला, नवीन बैल आणायचं. पण पोरण थांबवून त्याला पक्क्या भावून थांबवून मानक्या आणि सुंदर झुपायचं करून ते नियोजन रात्री 1:30 वाजता मी आल्यानंतर केलं आणि खालायचं उद्या, आणि ते करून सकाळी मैदान मारले. अपेक्षा काय होती तुम्हाला त्यावेळी, त्या मैदानात गुलाल होईल की नाही होईल अपेक्षा काय होती? नाही, मला तर मुन्नार एवढी कशी खात्री नव्हती, कारण मुन्ना नवीनच पहिल्यांदाच पळत होता. सुरुवातच होती मुन्नाची आणि टॉपच्या गाड्या सगळ्या, बरोबर. सगळ्या टॉपच्या गाडी, सगळी टॉपची जॅकी होती. त्यावेळेला शिवाशंकर असं वांग्या एक चांगला पळत होता. बरेच जण लोकांची चांगली चांगली बैलं पळत होती. बरोबर. पण मानक्या आणि सुंदर आमचा काय दोन्ही बैलांना ठाम विश्वास होता, पण दोन्ही बैल एकत्र कधी झुकलीच नव्हती. अच्छा. आणि सुंदर कायम उजवीन पळायचा आणि पहिलंच मैदान सुंदरनं डावीन पळाला. अच्छा. पण मानक्याला जेवढी पाहिजे तेवढी सुंदरने आतनं साथ दिला होती. डावीन पहिल्यांदाच बैल पळा, माझ्या हातात तर सुंदर कायम उजवीन पळायचा. पण पहिल्याच मैदानात तो डावीन पळाला आणि जेवढी पाहिजे तेवढी मानक्याला साथ देऊन तिचा पहिला नंबर केला. ओके. मग हे तुमचं पहिलं मैदान होतं, आणि ज्यावेळी तुम्ही स्टेट स्केल म्हणजे ज्यावेळी बेड तुमचं झालं, म्हणजे ज्यावेळी चालायला लागला व्यवस्थित, त्याच्यानंतर कोणतं मैदान केलं होतं पहिलं? चढायला लागलं सगळी मैदान चालूच होती पाठोपाठ. त्यानंतर मग मैदानात तुरंत गेलो आणि मग मैदान होत गेली सगळी. मैदानामध्ये ज्यावेळी तुम्ही रिकवर झालात आणि मैदानामध्ये आलात त्यावेळीची रिॲक्शन काय होती लोकांची, सांगाल का? नाही, लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चिखलाचा तर वेगळाच होता, कारण लोकांना माहिती होतं मी असं मी तोंडानं सांगण्याचं वेळ की नाही, बरोबर. पण ठोकून नंबर करायचो. मी कित्येक मालकांना गुलाल लावून दिलेला आहे, ज्यांना ज्यांना अपेक्षा होती माझ्याकडून. बरोबर. अशा प्रत्येक मी काही जणांना गुलाल लावून दिले, ज्यांना अपेक्षा पण नव्हती आम्हाला गुलाल लागेल अशांना गुलाल करून दिलेले त्या चिखलनांगरी क्षेत्रात. तसं काय बैलगाडी क्षेत्रात आता महिपत्री पाटील त्यांच्या कलेनुसार ते प्रत्येक बरेच मालकांना गुलाल लावून देतात. बरोबर. तर ते मेहनत आहे त्यांची. तसं आम्ही चिखलाच्या काही जणांना गुलाल लावून दिलेत. आणि आपली स्वतःच्या जनावर पण माझी मानक्या राजा होता, त्याच्या आधी साहेब्या, शंकर, सोन्याई 4 बैल होती. मैदानात कायम बैल अशी सुटकी उभी असायची आपली, आणि कायम पहिल्या दुसरा नंबरमध्ये खेळायची. शंकर सोन्यानंतर सलग 5 दिवस पहिला नंबर केलेला आहे या चिखलनगर क्षेत्रात. बरोबर. सलग 5 दिवस 5 मैदानात पहिला नंबर केला. बरोबर. आता झालं आपण सर्व म्हणजे शर्यत जिंकण्याच्या दृष्टिकोनाकडे बघितलं. थोडक्यात सांगा की ज्यावेळी प्रत्येक मैदानात गुलाल होतोच असं नसतंय, ज्यावेळी मैदानात काही मैदानात आपल्याला प्रतिस्पर्धी पण तेवढ्या ताकदीचा मिळतोच, तर त्यावेळी ज्या मैदानात म्हणजे आता आपल्याकडे काय 2-3 जोड्या असतातच प्रत्येक मैदानामध्ये गेलो तर हार होते मैदानात, तर हारी मागचं म्हणजे ज्यावेळी आपण हारतोय मैदानात त्यावेळेची त्या मागची प्रतिक्रिया रिएक्शन कशी? हार झाली तर ती सहन करायला पाहिजे. स्पर्धक म्हटलं तर आपण ती सहन केली पाहिजे. त्याच्यातून आपली काय चूक झाली ती दुसऱ्या दिवशी आपण सुधारली पाहिजे. बरोबर. त्यामध्ये आता आमचा मानकर ग्रुपचा पूर्ण टीम आहे. त्यामध्ये आमचा नियोजन करणार प्रकाश बाटे, भाऊ गुरव, महेंद्र गुरव, परत आमचे सगळे मुंबईत पण पोरं आहेत. आता मुंबईत एक भाऊ आमचा राजस्थान नसतो, राजू गुरव. बरोबर. मुंबईत आहे ऋषिकेश गुरव, रोहित गुरव, योगेश गुरव, परत बंटी गुरव, सगळे जे आहेत मुंबईपासून, ते सगळे काय चुकलं ना ते लगेच एक दिवशी गाडी जर थोडीशी झाली तर प्रत्येकाचे फोन असतात, काय झालं, मग ते काय सुधारलं पाहिजे. हे सगळं आम्ही लगेच डिस्कस करून दुसऱ्या मैदानात बैल जरी कमी पडत असला तर बैल दुसरा बैल घालून गाडी मारायची एवढाच प्लॅन असतो आमचा. पण आम्ही स्पर्धक म्हणून मैदानच खेळतो. मैदान झालं की आपण आपले सगळे आहे तसे सारखे. अच्छा. आणि मैदानात स्पर्धक म्हणूनच खेळायचं. कोणी असू दे, भाव असू दे, मामा असू दे आणि कोणी असू दे, तिथं विरोधक म्हणूनच खेळायचं, कारण ती स्पर्धा असते. बरोबर. स्पर्धा संपली की आपण परत आहे तिथे जागेवर. ते तर झालंच. मला सांगा आता आपण तुमच्या ज्या आता मुन्नाच्या वयाची जे आता पण बरेचसे जाकी झालेत, जो तोडतोय आता बरेचसे लहान लहान मुलं पण जाकी होत आहेत, तर म्हणजे तुमच्याकडून काहीतरी मला हे आहे अपेक्षा आहे की लोक म्हणजे नवीन जाकींना काय संदेश द्या? नाही, जॅकी नवीन नवीन होतात ते अजून जॅकी तयार व्हायला पाहिजे. नवीन जॅकींना, आणि त्या मुलांना एक आवड असते की मी पण जॅकी व्हावा. बरोबर. आणि ते मुन्ना आता नवीनच आहे. छोटा व्यांग आहे, रामू म्हणे आहे, हंकार घाणेकर आहे, तर असे भरपूर जॅकी आहेत. ते जिल्ह्यात जॅकी आहेत, टॉपला जॅकी आहेत किंवा नवीन नवीन होत आहेत. यांनी अजून प्रयत्न केला पाहिजे किंवा काही जुन्या जॅकींचे व्हिडिओ बघितले पाहिजे, कसे पळतात, कसे कास्त्र जजमेंट करतात, ते बघून शिकलं पाहिजे. आपण नुसतं टेम्पररी शिकलेला जॅकी यात टिकत नाही. 1-2 वेळा कुठेतरी चुकून नंबर करतो आणि पुढच्या टाइम मार खातो.
नवीन आता छोट्या असतो त्याच्याकडे कासरे जजमेंट कसं आहे, रामू काय करतोय, ओंकार घाणेकर जे एवढं मूर्ती लहानपण कीर्तिमान म्हणतात तसं ओंकार घाणेकर तो काय करतो, कसा पळतो, अमोल गुरव आहे असे मी भरपूर जॅकी आहेत. किंवा जुने म्हणा गेलं तर मना देसाई एक होता, धोंड्याबाईचे आमची गुरु, माझ्या अगोदर धोंड्याबाईचे पळायचे आंबवचे, परत मिलिंद कदम, मी यांचे कासरे जजमेंट वगैरे बघून शिकलो. पण आम्हाला खरं म्हणलं तर लगेच प्लॅटफॉर्म दिला तो साहेबासागर. साहेबासागर घेऊन मी कडवेत पहिल्यांदा उतरल्याने त्या दिवशीच पहिला नंबर केला. आणि बैल तेवढ्या स्पीडची बैल आता जरी बैल किती पळाली म्हणजे जेवढी बैल पाहतात मी कुठल्या बैलांना नाव ठरवलं नाही, पण तो स्पीड आणि ती शिस्त बैलांची अजून पण नाही. मानक्या राजावर माझी पळायची, मला पडला तरी वडून आणून नंबर करायची, कधी झेंड्याला बैल टच झालेली नाही. पण ते साहेबासागर आम्ही घेऊन उतरतो ना त्यावेळेचा जो जोश होता स्पर्धेचा आणि तेवढी स्पीड आणि तेवढा शिस्त तेव्हा आता ही बैल पळाली तरी कुठं तरी बाहेर जातोय, झेंड्यात घुसतोय, ते नव्हतं त्यांचे. मला विचारायचं तुम्हाला, बैलाला शिस्त येण्यासाठी मारणं योग्य आहे का? नाही, बैलाला मारायची गरज नाही. बैलाला शिस्त देताना जे आता जॅकीनं पण मला एक सांगायचं की जॅकी चिखलाची स्पर्धेचे शिक्षण देतात त्यावेळेला जागेवरून सोडून तिकडनं झेंड्यावरून फिरून येतात. काय ते तो शो आपल्याला स्पर्धेत करायचा आहे, स्पर्धेत उतरणार. शिक्षण देताना ते नाही करायचं. शिक्षण देताना बैल चालवूनच मागे आणायची. जोपर्यंत बैलाला कळत नाही की आपल्याला काय करायचं आहे तोपर्यंत बैल चालवूनच मागे आणायची. एकदा बैलाला कळालं की बैल तशीच पाहणार आहे. नाही तर काय करत ज्या की इकडं सुट्टीलाच सोडून देतात, मग झेंड्यात जातोय, बाहेर अंधारानं बाहेर सोडून जातोय, फिरतच नाही. त्यासाठी जॅकीने हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जॅकीने असं टॉप व्हायला पाहिजे. तुम्हाला माहिती असेल की नसेल, माझ्यावर या नागरिक स्पर्धेत पूर्ण जिल्ह्याची बंदी होती. एका जॅकीने 2 जोड्या पळायच्या. आणि त्यावेळेला मी बरेचसे मैदान 1 ते 5, 1 ते 7 काय नंबर असतील. आता हे 7 नंबर झाले, आमच्या काळात 3च नंबर असायचे. तरी मी सगळे नंबर घेऊन यायचो. पण मी कधी तो नंबर किंवा ती ट्रॉफी स्टेजवरची उचलून ओढून आणलेली नाही. माझ्या पायात धमक होती, पळायची रग होती, त्या रगेन मैदानात मारून बैल कोणाचा असू दे तो मैदानात पळून मारून नंबर केलेला आहे. मग त्यावेळेला माझ्यावर बंदी आली होती की पांढऱ्यानं 2च जोड्या पळायच्या. मग तशी जॅकीने पण मग आम्ही ज्या छोट्या आहे, व्यांग आहे, रामू आहे, ओंकार आहे, मुन्ना आहे, आकाश दुदम आहे, देवागुरव आहे, असे भरपूर जॅकी आहेत. त्यांनी पण असे जॅकी तयार झाले पाहिजे की छोट्यावर म्हटलं पाहिजे मुन्नाला तोडायचं, मुन्ना म्हटलं पाहिजे छोट्याला तोडायचं आहे. पण रेकॉर्ड बनवायला आपला जसं माझं दहशत होती तशी दहशत जॅकीने करायला पाहिजे असं मला वाटतं. मग कोणी असू दो ज्याच्यात पळायची धमक आहे, ज्याच्यात रग आहे तो नंबर करणार. मुन्नाच काय टॉपला राहणार नाही, छोट्यात काय टॉपला राहणार, काय रामू राहणार नाही. पण त्याने दाखवून द्यायला पाहिजे. जसं पांढऱ्याकडे होतं ती पांढरा बंदी आली होती, कशामुळे आली ती पांढरा कायम नंबर करत होता. तसेच जॅकीने तशी धमक ठेवली पाहिजे. मी आज केला उद्या पण मीच करणार. पांढऱ्याचा मला विचार तुम्हाला, मुन्ना तुमचा मुलगा आहे बरोबर. तर ह्या वर्षी मुन्नानं 100 किती झाले टोटल? 125 म्हणजे 125 गुलाल एकट्यानं म्हणजे एका सीझनला गेलेत. तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल थोडक्यात? मुन्ना मी माझ्या मनाला शुद्धीकरण म्हटलं तर एक 3 वर्ष आता पळतोय. पण माझ्या तिथं नौका आहे, त्याला हे आता वय 18 आता पूर्ण झालं बरोबर. म्हणजे जवळ 3 वर्ष म्हणजे जवळ 15-16 वर्षात तो नंबर करायला. पण त्याच्यासाठी त्याची मेहनत आहे किंवा त्याचे कष्ट आहेत ह्या विषय वेगळा आहे. पण त्याला आमच्या मानकेगावची जी खंबीर साथ आहे ते प्रत्येक गोष्टीत जरा कुठे काय चुकलं तरी प्रत्येक गोष्टीला ते खंबीर साथ आणि त्याच्या मागे परमेश्वराचा आशीर्वाद आणि लोकांचं प्रेम त्याच्यामुळे ते शक्य आहे. तर ते एवढं लगेच जगी तयार होत नाही. मी लहानापासून असून घाटवायला लागली मला त्याचा. त्यामुळे त्याच्याकडे मेहनत आहे त्याची. त्यांनी ते 100-125 गुलाल केले पण लोकांचा आशीर्वाद त्याच्या पाठीमागे ठाम आहे, त्यामुळे ते शक्य होतं. काय रिॲक्शन्स काय असतात त्याच्या मागे? म्हणजे आता त्याला तर आपण विचारूयात, पण तुम्हाला काय वाटतं की त्याच्या पाठीमागे मुन्नाबद्दल रिॲक्शन्स काय असतात लोकांच्या? मुन्ना जसं आमचं जे गुरु म्हणून एक जिकडे तिकडे ओळखतात बैलगाडी क्षेत्रात कुठेही जरी बैल जोडी नसली तरी विचार गुरुवांची जोडी आहे का, तसं मी पहिलं पळायचो. त्यानंतर आता मुन्ना पण मैदान आला की विचारत असेल लोक तो ऐकायला आनंद वाटतो. किंवा तो सुद्धा गाड्यात जे आमची कुंभारली एक्सप्रेस शंकरची गाडी पळतो बरोबर, संकेत जाधवची, ती सुद्धा गाडी कायम इकडं फायनलला असते, टॉपला राहते. मग ती गाडीच्या टॉपला जाते, त्या फायनल करते, त्यावेळेला सुद्धा आनंद वेगळा होतो की गाडी आपल्या मुलग्यांना आज म्हणजे त्याचं वय नाही, त्याच्या वयाकडनं ती अपेक्षा नाही, तर तो आज फायनल करतोय, गुलाल करतोय, समाधान आहे. आम्ही जरी घरी असलो तरी तो मैदान जाऊन गुलाल करतोय, समाधान आहे. ओके. कुंभारली एक्सप्रेस शंकरचा विषय निघाला म्हणून आपण शंकरकडे थोडं वळूया. शंकरने आत्ता परवा मैदान झालं बरोबर,
डोळ्यातून पाणी येण्यासारखं मैदान शंकर निकरांपुरा. आमच्या तर अक्षरशः आम्ही इथं घरी होतो होय आणि संकेत जाधवचा कुंभारली एक्सप्रेस हा आमच्या मानके ग्रुपचा बैल आहे. होय मानके ग्रुपमध्ये आमच्या सावड्याचे भैरवकर आहेत, बरोबर इकडं हर्षद साळुंके आहेत, म्हणजे भरपूर अशी मोठी टीम आहे मानके ग्रुपची, म्हणजे जे ग्रुपला आहेत त्या जोड्या. अगदी बावागुरव मार्गेश्वरपासून जोडी आमच्या मानके ग्रुपमध्येच पळते. इकडे भोनेंची बैल मानके ग्रुपमध्येच पळतात. अशी सन्या पण आपल्या आमच्या त्यांचा ग्रुप वेगळा असला तरी आमच्या मानके ग्रुपच्या मार्गदर्शन इथंच असतो. पण त्यावेळेला जेव्हा संकेत गट जेव्हा पास केला आणि शंकरनी एकटा पळून तेव्हा आम्ही सगळं मार्के इथं नाक्यात दुकानातच होतो आम्ही. आमच्या अक्षरच्या डोळ्यात पाणी यायला लागलं की बैलात आज म्हणजे आम्हाला आपल्या दिवशी पैरा आम्ही मागत होतो. बरंच आमच्याकडे पैरा मी पण फोन करत होतो, पण पैराला बैल पैरा झाला काय अडबाजी काय लोक करत होते ते त्यांचं त्यांना माहिती, किंवा पैरा झाला किंवा गाडी नोंद करून झाली असं काय काय सांगितलं. पण नंतर आम्हाला अचानक बैलच मिळत नव्हता. आम्ही पण गाडी नोंद करायसाठी सगळं होतं आमची तयारी, पण आम्हाला अचानक फसवलं, मग बैलच मिळत नव्हता. पण संकेत तसा जिद्दी आहे आणि हा एक मार्गीच्या क्षेत्रामध्ये मी काय जास्त नसतो संकेतच असतो. पण संकेतने जिद्दीने गाडी रात्री नोंद केला आणि सकाळचे गट पास केल्यानंतर वेगळा आनंद, म्हणजे डोळ्यातनं पाण्याला की मी थांबलोच नाही. मी वॅगनरला स्टार्टर मारून मैदानात भाऊनी पोहोचायच्या आधी मी पोहोचलो, सेमीची गाडी सोडायच्या आधी मी तिथं पोहोचलो. काय वाटतं त्या बैलाबद्दल थोडक्यात सांगायला त्या बैलाबद्दल बोलण्याचा शब्दच नाही, कारण बैलच तसा आहे. कारण की अक्षरशः खरोखर मी सुद्धा ज्यावेळी संध्याकाळी मी त्यावेळी मैदानाला होतो मलकापूरला, तर काही मला बघायला मिळालं नाही. पण ज्यावेळी संध्याकाळी त्याच्या रील्स व्हायरल झाल्या की 2 दिवस झाले पैरा मागून पण बैल म्हणजे स्वतः जिद्द ठेवून बैल पळवला, तर खरोखर म्हणजे संकेतांना पण जबरदस्त नाही मालकाची पण तेवढी जिद्द होती, संकेत पण जिद्दी तसा आहे आणि बैल पण असं आहे की माझं असं नाही म्हणायचं की आम्हाला, पण शंकर सारखं एकटा बैल घेऊन गट सेमी काढून फायनलमध्ये दाखल होणं शक्य नाही. आज बकासूर देव बकासूर जो पळतोय टॉपला होतो त्या बैलाचं जसं एक हे आहे तसं आपल्या कोकणात तरी शंकरने एक नाव चांगलं केलं. नक्कीच मला म्हणायला गेलं तर म्हणजे मला तर वाटतं की बकासूर नंतर आपल्याकडे हा फेमस आता शंकरच होणार. बकासूर देव बकासूर सगळं आज मैदान केलं तरी उद्या मैदानात करून पहिला नंबर करतो, ते सुद्धा साधी गोष्ट नाही, तो एक देव आहे. तसं संकेत सुद्धा शंकर सुद्धा कोकणातला देव म्हणतात, कारण साधं नाही. तुम्ही म्हणा असं तोंडी आपल्याला वाटतं गट काढला म्हणजे आणि एका बैलांना पळून गट काढणं न ट्रॅक फॉल होता आणि फायनल मध्ये दाखल होणं साधी गोष्ट नाही. तर आता आपण पाहिला तुमचा, तर मुन्नाकडे थोडंसं विचारूया. मुन्ना, आता तुझं वय किती म्हणलास? आता 19 चालू आहे. तर तुला काय जास्त काय नॉर्मली विचारतो की जे आता चिखल नांगरणी जे काय गुलाल केलीस, तर त्याबद्दल काय सांगशील थोडक्यात? म्हणजे कसं वाटलं तुला चिखल नांगरणी स्पर्धा खेळताना? चिखल नांगरणी स्पर्धेत माझे गुलाल झाले होते लवकर, कारण एका मैदानात मी 2-2, 3-3, 4-4 असे गुलाल घ्यायचो. त्याच्यानंतर तलवड्याच्या मैदानावर पाया लागलो होतं मजबूत. अच्छा. त्यानंतर बरोबर 5 महिन्यात थांबलो होते मी. पायाला लागून काय लागलेलं? पायाला काचा लागली होती. अच्छा. आणि मला लवकर रिकवर व्हायचे, कारण मला गुलाल करायचे होते. बरोबर. 100चं हॅट्रिक होतं माझं. स्वप्न होतं तुझं 100 गुलाल करायचे. पायाला लागलं होतं त्यावेळी किती झालेले गुलाल? तेव्हा 80 झाले होते. 80 झाले होते. त्याच्यानंतर माझी 5 मैदानं मुझी फ्लॉप गेली. अच्छा. 5 महिन्यानं थांबलो, कुर्चुमवर डायरेक्ट पावलो. कुर्चुमला 3 गुलाल झाले. अच्छा. तर झाले सगळे 25. गुलाल झाल्यावरती तुझी प्रतिक्रिया काय असते? आनंद वगैरे कसा होतो? आनंद काय असतोच. आणि 5 मैदानामध्ये तुला काही यश प्राप्त झालं नाही, त्यावेळी कशी रिएक्शन होत्या? तेव्हा काय नाही, मी आपला मैदानाला जायचो, त्याच्यावर बसायचो, गाड्या पाहायच्या. जेवढ्या मी गाड्या पाहायच्या तेवढ्या देवा करत आणायचा, आकाश धरून आणायचा. अच्छा. देवा म्हणजे तुझा मित्रच खास, बरोबर? देवाबद्दल काय बोलतील देवाबद्दल? देवा असा मैदानात भरपूर सहकार्य करतो मला. ज्या दिवशी असं म्हणजे मी ज्या दिवशी पळणार नाही ना, त्या दिवशी माझ्याकडे देवा पोहतो. अच्छा. तो ज्या दिवशी थांबतो त्या दिवशी मी पोहतो त्याच्या गाड्या. ओके. आता तुला विचारतो थोडक्यात की बघ, आता आपल्या गाड्या गुलाला बसले तर ते बक्षीस म्हणा, ट्रॉफी म्हणा, सगळं आपणच ठेवतो. पण ज्यावेळी मोठ्या मोठ्या मालकांच्या जोड्या आपण पळवतो, जसे माने म्हणा किंवा तान्या शेठ म्हणा, असे मोठे मोठे आहेत जोड्या, त्या लोकांच्या आपण ज्यावेळी, त्या माणसांच्या आपण ज्यावेळी बैल पळवतो त्यावेळी गुलाला कन्फर्म बसणार एवढी आपली फुल गॅरंटी असते. मग त्यावेळी गुलाल झाल्यानंतर म्हणजे जे बक्षीस असतं त्या बक्षिसाचं कशी विभागणी असते काय सांगाल काय? बक्षीस म्हणजे ट्रॉफी प्रॉपर मालकाची असते. बरोबर. ओके. आता थोडक्यात म्हणायला गेलं तर आता आपण एक मार्गीकडे वळूया परत. तर एक मार्गीचं कसं असतं नियोजन? शंकर म्हणा किंवा दुसरे कोणती जोडी जाणतोस? एक मार्गी शंकर तसा एक मार्गीचा पहिला गुलाल मला किंजल करायची, गोलवरीने किंजल करायचं. ओके. आपले आकजून विघ्नेश किंजल बरोबर विघ्नेश.
त्यांच्या जोडे मी एक मार्केट हो तिथपासून तिकडे जायला लागलो म्हणजे गाडी खरोखर म्हणायला गेलं तर एक जबरदस्त तुझ्याकडे म्हणजे कॉन्फिडन्स पण नव्हता तुला आणि काय नाही मला समजत पण होतं तिकडलं नेमकं काय असतं ते एक मार्केट. मी बघायला पण जायचो नाही कधी. अच्छा पांढऱ्याचा जरा एक मला विचारायचं तुम्हाला की जसं की आपण पायरा म्हणतो एक मार्गीला आता मोस्ट ऑफ स्वतःच्या मालकाच्या जोड्या कमीच असतात आलटून पालटून बैल म्हणा किंवा जास्त पळणारी जोडी कारण की चुरस असते एक त्यात बरोबर. तर ते पायऱ्याचं नियोजन म्हणजे पायऱ्याचा विषय नेमका कसा असतो म्हणजे आपल्याकडं वायदी वगैरेचा विषय असतो काय? नाही कोकणात अजून तरी वायदीचा विषय नाही आहे. ओके कोण घेत असेल तर त्याचं त्याला माहिती पण कोकणात असा विषय नाही. पण एक विश्वासानं तुमचा बैल चांगला टॉपला पळत असेल तर आम्ही म्हणजे माझा बैल पळत असेल किंवा ते मध्य सहकारी असतात नियोजन करणारे बरोबर. मग ते नियोजन लावतात की अमुक अमुकचा बैल अमुक बैलाबरोबर घाले मग ती गाडी पळेल. ओके तसं आमचं नियोजन आता इथं आमच्या जरी कुठला बैल घालायचा असला तर आमचे प्रकाश बाटी नियोजन करतात. तसं त्याच्यावर भाऊ नितीन गुरव आणि महेंद्र गुरव आणि पूर्ण टीम मानकेगुरूची सहकार्याला असते. पण हे तिघंजण नियोजन लावतात बा कुठून कुठल्या बैला कुठला लावायचा कुठल्या मैदानात आमची सुद्धा बैल जरी खेळली तरी कुठल्या मैदानाला कसा बैल लावायचा कुठला बैल कुठे घालायचा ते सगळं नियोजन मध्ये नियोजन तिकडे असतं. बरोबर. मुन्ना परत तुझ्याकडे येतो आता. तर तुला बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्यावेळी पप्पा आजारी होते ॲक्सिडेंट झालेलं तर तुला मैदानामध्ये उतरायची जिद्द कोणी दिली की एक सपोर्ट दिला तुम्ही सांगा? मानके ग्रुपनी मानके ग्रुपमध्ये कोणतरी एक नेमकं मेन असणारच की बाबा पप्पाच्या पाठीमागे आता तुला नाव करायचं किंवा बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरायचं एवढे मोठे जनावर आपल्या जाऊन म्हणल्यावर कोणतरी सांगणार असणारच. गोटाला मला विचारायचं तुम्हाला की ज्यावेळी आपलं ॲक्सिडेंट झालं बरोबर आणि ॲक्सिडेंटच्या नंतरला चिकन नांगरणीचं म्हणजे मुन्नाने म्हणजे आपल्या ग्रुपने नियोजन लावलं तर हे झालं चिकन नांगरणीचं. नंतरला आला छकड्याचा विषय बरोबर. तर छकड्याच्या जे मैदानं होत होती आणि देवदिवाळीचं पहिलं मैदान लागतं आपल्या भांबेडसाठीचं तर त्या मैदानाचं नियोजन कोणी लावलं सांगाल काय? छकड्याचं नियोजन नंतर आंबेडचं म्हणजे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातलं हिंदकेसरी मैदान होय कोकणातलं तसं हिंदकेसरी हिंदकेसरी मैदान 2 मार्गीचं बांबेडचं मैदान. मी काय आजारच होतो जाग्यावरच होतो मला काही उठता येत नव्हतं काय नव्हतं. पण त्या काळात मग आम्ही मानक्याला थोडासा पाळा कमी आला वयानुसार आणि सोन्याला जोड लावायसाठी बंडा ड्रायव्हर उदय पाटील यांच्याकडनं चेतक घेऊन आलो. शेतात तो आमच्या भावानेच महेंद्र आणि प्रकाश घेऊन आले मी जागेवरच होतो त्यावेळेस. आणि मग चेतक सोन्याची गाडी आमची चांगली जुळली पळायला लागली. पण आमच्याकडे ड्रायव्हर नव्हता अच्छा त्यावेळेला कारण मी थांबलो जागेवर बसलेलो आणि छकड्याची गाडी पळवायची कोणी. मग त्यावेळेला आम्ही उत्तम चव्हाण आमचे वस्तात मार्केटचे हां आम्ही त्यांना वस्तात म्हणतो मार्केटचे त्यांच्याकडे आम्ही आमचे अभि पाटील आमचे दादा पहिले मलकापूरचे त्यांच्याकडून पहिली बैल घेतली अभिनंदन पाटील यांच्यामार्फत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो. अच्छा की आमची गाडी तेवढी पळवाल का. पण त्यावेळेला आम्हाला जो पडता काळ होता त्या पडता काळात उत्तम चव्हाण पन्हाळ्याचे देसाईवाड्याचे त्याने आम्हाला सावरली. पूर्ण सीझन आमची गाडी कसलीही अपेक्षा पैशाविषयी कसली अपेक्षा न करता त्यांनी गाडी पळवली आणि पहिल्याच मैदान भांबेडला आमची चेतक सोन्याची गाडी जिल्ह्यावर दुसऱ्यावर राहिली. ओके आणि त्यापासून उत्तम चव्हाण आम्हाला म्हणजे पूर्ण आत्तासुद्धा आमच्या पाठी खंबीर साथ असल्याची त्याने आम्हाला पूर्ण एक सीझन अजून पण गाडी जरी मी कधी पळवल्या असता पायाचा परत दुखत असला तरी त्यांना म्हटलं तरी गाडी ते लगेच अच्छा त्याने आम्हाला ते सांगितलं. त्यानंतर आमच्या ग्रुपचा हेडमास्टर शंभू गांगण म्हणून एक राजापूर रायपाटण गावचा सुपुत्र आहे. हां त्या पट्ट्यात गेल्यानंतर आम्हाला तिकडे कसली काहीच करावं लागत नाही. म्हणजे आम्हाला जेवणापासून बैल राहण्यापासून सगळं शंभू नियोजन लावतो. तर देवरुगमधून तुमच्या देवरुगमधून पंच म्हणून सहकारी साडवीचा हां तो एक सगळं तिकडे देवरुग पट्ट्यात असं की तो सगळं तिथं सगळी पूर्ण मेहनत करतो. मार्केट ग्रुप अगदी पाक कुडाळपर्यंत पोहोचलेला आहे. अच्छा ते सगळं सहकार्य असतं. ओके. आपल्या भेटीला सर्वात लांबून व्यक्ती कोण आले सांगाल काय? आजारपणात म्हणा किंवा आत्ताच्या चालू सीझनला म्हणा किंवा ह्याचा पाहिला खूप लांब लोक आहेत भरपूर येतात. ओके आपल्या वडिलांच्या आणि तात्यांच्या आबाच्या तात्याच्या कृपेने हा जो नाद आम्ही जो चालू ठेवला आहे आमच्यासाठी एक खूप अविस्मरणीय आहे हे बोलण्याच्या पलीकडे. कारण त्याच्यामुळे आमच्या दारापर्यंत खूप लांब लोक येतात. बरोबर आणि कुठेही मैदान असलं तर गुरुवांची जेवढी आहे का नाही बरोबर असं हे विचारतात. ह्यात आनंद खूप मोठा एवढंच आयुष्य देऊन कमवलेलं आहे. बरोबर. काय सांगेल गोट्याबद्दल? तुम्ही काय सांगाल मुन्नाबद्दल की तुम्हाला काय वाटलं की मुन्ना ही शर्यत पळू शकतोय किंवा चिकन नांगरणी स्पर्धेमध्ये त्याच्याकडेच का बघितलं की अजून मानके ग्रुपमध्ये भरपूर मुलं आहेत आपल्याकडे तर त्याच्याकडे का नाही बघितलं आणि मुन्नाकडेच तुम्ही बघून काय वाटलं असं तुम्हाला सांगा? सांगायचं माझ्या डोळ्यातून पाणी येतं माझ्या आता
कारण पांढऱ्यानंतर आहे ना आमच्याकडे ऑप्शनच नव्हता काय. अच्छा. मुन्नाशिवाय. आणि मग पहिली जोडी आम्ही अंबोज जाधवची आपली म्हणजे मुंडण पडायला होती तिकडे. ओके. मग तरी नंतर आमची जोडी आम्ही जायचो सोन्याला आणि मानक्याला घेऊन, पण ते आम्हाला जमायचंच नाही. म्हणजे एवढा मानक्या बेकार म्हणजे मारायचा ना. अच्छा. मी तर धरायलाच म्हणजे आम्ही 5-6 जण असेल तरी आम्हाला एकदम म्हणजे मला तर अक्षरशः पळून पळून मारायला उठला होता. अच्छा. ते मांडर मग सांगितलं माझा मोबाईल कुठे गेला काय ते असं. आणि म्हणजे जेव्हा मुंडण पहिल्यांदा भोणीची जोडी पळवलं ना कोंडमाळ्यावर आहे ना. ओके. त्या आम्हाला जास्तच विश्वास बसला की आता मुन्ना आपली जोडी पळेल. ओके. असं मग आम्ही त्या दिवशी जिद्द केली काय ना जायचं. पोरं पण नाहीच म्हणत होते, बरोबर. कारण एकटा मानक्याला घेऊन कसं जाणार आम्ही. सोन्यामुळे आमचं तर कधी चिखलात पडायलाच नव्हतं. अच्छा. पण आम्ही न्यायचो त्याला, पण तेवढं सगळं गाडीत बसायचोच ना आमचं. अच्छा. हां. पण रात्री 1:30 वाजता आला मिरजवरून. रात्री बोला नाही सुंदरला घालला डावीकडून, कारण तो पहिला आम्ही एवढं 3 वर्ष पळायला बैल 17 पासून, पण तो उजवीकडूनच पळायचा. अच्छा. आम्ही घातला त्या दिवशी, मग डायरेक्ट मग त्याशी पहिलाच नंबर केला. ओके. मला सांगा, आता तुम्ही एक मित्रपरिवार बरोबर, आपण मानतोय घरातलाच विषय, पण मित्रपरिवार जरी आपण एकत्र न राहतो तरी पण शेवटला बाजूच्या घरात राहतोय. तर पांढऱ्यादांची म्हणजे आता थोडक्यात पांढऱ्यादाच म्हणतोय म्हणजे थोडंसं वेगळंच करूया. तर ज्यावेळी पांढऱ्यादाची जोडी जेव्हा पळते मैदानात, नाही पंधराची जोडी म्हणून नका, मानक्या ग्रुपची जोडी आहे. नाही, नाही, माझा- एक थोडक्यात एक मिनिट आपल्या ग्रुपची जोडी म्हणूया तरी पण. बघतो, कारण का आम्ही फक्त एक नुसतं बैल खानापाणी करत असतो, तर ही बैल सगळी त्यांची आणि त्यांच्या नियोजनात पळतात आणि त्यांच्यामुळे आम्ही हे त्यातून वर आलोय. आता मी जेव्हा ऍक्सिडेंट झालो तेव्हा माझ्यातून परत उभा राहण्याची ती धमक नव्हती. ओके. किंवा मुन्नाला सुद्धा ह्या चिखलात पळण्यासाठी मुन्ना जरी नुसतं पळत असला तर मागे सपोर्ट हा मानके ग्रुपचा खूप मोठा, कारण त्यावेळेला आमच्या मानके ग्रुपने त्याला इकडं जी जवळजवळची मैदान आहे त्या मैदानात नेऊन पावसात चिखलातून त्या पाण्यातून ढकलून पाण्यातून पळून त्याला तयार केलंय आणि त्या व्हिडिओ आमच्याकडे अजून आहेत. ओके. मी दवाखान्यात होतो, पण त्यावेळेला ह्याने मागजन सरांचं मैदान आमचं फेमस मैदान, त्या मैदानात ढोपरवर पाण्यात त्याला टायमिंग लावून पळून किंवा आमच्या इथे प्रॅक्टिसला असे 2-3 मैदान प्रॅक्टिसला टायमिंग लावून पळून तयार केलं. ते लगेच तयार झालेलं नव्हे. अच्छा. फक्त एवढंच की मी थांबल्यानंतर आमच्या ग्रुपच्याकडे ऑप्शनच नव्हता, ओके. कारण जॅकी सर्वात महत्वाचा, ज्याच्याकडे असले चिखला असले महत्वाचा असतो. बरोबर. तो मी भरपूर जॅकी तयार केली, परंतु आमच्याकडेच आमची स्वतःच्या गाड्या पावायला जॅकी नव्हता. मग त्यावेळेला आमच्या मानकी ग्रुपने तो तयार केला. आणि त्यातलं एक थोडं सांगायचं म्हणजे आमची बैलं कायम अशी बैल आमच्या दावणीला होऊन गेली जी चिखलाची बैलं, की आम्ही अशी तयार करून ठेवलेली आहेत की उजवी डावी दोन्ही साईडला दोन्ही कुठून पण कसाही घातला तरी तो बैल चालतो. आणि ज्या वेळेला मी माझ्या सुंदर पळाला 3 वर्ष टॉपला पळत होतो उजवीन, पण डावीन कधी घातला नव्हता. पण मी ज्या दवाखान्यात आलो रात्री तर मी यांना सांगितलं सुंदरला बिंदास घाला तुम्ही. हेच सगळ्यांचं म्हणणं होतं की सुंदर डावीन तेवढा धारणार नाही, पळणार नाही, घातलेलं नाही. पण बैलाला माझा विश्वास होता. अच्छा. मी फक्त त्यांना सांगितलं बिंदास घाला, बारकेबरोबर तो डावीन पळणार नाही. बैलाने ठाम काम करून त्याशी नंबर केला. ओके. मग हे सगळं जे आहे हे सगळं मानके ग्रुपचं माणसं, त्याचं काय फक्त एक निमित्त आहे. आम्ही त्यांच्याबरोबर सहकार्याला फक्त, पण सगळे जे आहे ते मानके ग्रुपचे त्यांच्या ह्याच्यावर सगळं चालतं. ते ज्या दिवशी नियोजन करणारी आमची टीम आहे ती ज्या दिवशी म्हणतील प्रकाश बाटेपासून सगळे बैल आज न्यायची त्या दिवशी बैल बाहेर पडतात, म्हणजे बैल बाहेर पडणार नाही. अच्छा. विचार असं वाटतं की कैलासवासी मानक्या बरोबर, याची एक सर्वात मोठी आठवण कोणती सांगा. कडव्याचं मैदान चिखलात ओढ बांधलेलं सांगा. कडव्याचं जे मैदान होतं विजय कोळेकरांचं एक सर्वात मोठं मैदान व्हायचं. ओके. विजय कोळेकरांचं माहिती. त्या मैदानावर मी सायबा राजाला घेऊन पहिला नंबर केला होता. ओके. सायबा राजाला घेऊन, त्याच्या आधी सायबा सागरला घेऊन पहिला नंबर केला 2 वर्ष. ओके. आणि मानक्या राजा जेव्हा माझ्याकडे आणली मैपतीवाडीतून त्यावेळेला मानक्या राजाने मला 3ऱ्या ओढीला मी जरी जॅकी एवढा होऊन गेलो तर आजपर्यंत जेवढी बैल लोकांची चिखलात मला वाटतं 15-16 वर्ष पळतात, बरोबर, त्यामध्ये टॉपला अजून मी ह्याच्या पुढे जर किती जोड्या झाल्या तर टॉप आणि टॉपला मानक्या राजालाच मानणार, कारण मानक्या राजासारखी बैल होणे नाही. कारण मी भरपूर जोड्या पळवल्या, लय जणांचे मातबदार बैल पळवली, अगदी मोठ्या मोठ्या ताकदीची मोठ्या स्पीडची. पण मी कधी बैलांच्या मागे असं पडलो पण तर शेवटच्या क्षणाला म्हणा किंवा परताना पण मानक्या राजा मला कधी 3ऱ्या उडीच्या वर उडी मारून दिली नाही. 3ऱ्या उडीला मला मानक्या राजा 100% मागे पाडायची, एवढा बैलांचा फोर्स होता. म्हणजे सुट्टी झाल्या सुट्टी झालं बैलाला पाडायची, पण बैल कधी झेंड्याला शिवले नाही, रेलिंगला शिवले नाही. जेवढं दाखवाल तेवढं मैदान बैल कव्हर करून घ्यायचे. आणि कडवाईच्या मैदान बैलाने मला स्टार्ट टू एंड ओढून आणून त्यावेळेला माझं 103 किलो वजन होतं. अच्छा. सिमेंटच्या 2 बॅग झाल्या. तेवढं बैल चिखलातनं ओढून आणून नंबर करायचे. अच्छा. असे कित्येक मैदान त्यांनी ओढून आणून नंबर लावले. पाटगाव मध्ये शर्यत झाली शेवटची आणि बंदी बरोबर आली चिखल नांगरणीला.
त्यावेळी आपली जोडी तिथं होती. त्यावेळेला माझ्या 3 जोड्या होत्या, त्यामधला मानक्या राजा पहिल्यावर राहिली आणि शंकरने सुंदर दुसऱ्यावर राहिले. त्यावेळी पण सेम तीच सिच्युएशन झाली की सुट्टी झाल्या पण सुट्टी झाल्या पहिल्या कॉर्नरला मला राजा मानकर पाडले आणि व्हिडिओ पण आपलीच झालेली काहीतरी ना न्यूजला आलेली. हो ज्यावेळी बंदी आली त्यावेळी पण. हो बरोबर. तर अशा प्रकारे भरकटलेली गाडी आपली नव्हती. भरकटली जी रेलिंग सोडून गेली ती गाडी आपली होती, पण त्यावेळेस त्या मैदानात आपण पहिला नंबर झालेला. पहिला पण दुसरा पण नंबर केला. तर मित्र अशा प्रकारे आपण संपूर्ण साहेब्या ग्रुप मानके ग्रुपचा आपण बघितलं की कशा प्रकारे त्यांचा प्रवास होता, जीवन प्रवास होता. तर मित्र खऱ्या अर्थाने तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला असाल तर पुन्हा एकदा माझ्या चॅनलकडून आणि मानक्या साहेब्या ग्रुपला माझ्या चॅनलकडून लाख लाख शुभेच्छा.